चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाचं स्वागत गणरायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन करावं असा सगळ्यांचाच मानस असतो। त्याच निमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। गणपती बाप्पाची सुंदर आणि सुबक मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आज पहाटेपासूनच या ठिकाणी दाखल होत आहेत। मंदिरात जर आपण बघितलं तर फुलांची आरास जी आहे ती केलेली आहे। पहाटे गणेशयाग आणि अभिषेक करून भाविकांना हे मंदिर खुलं करण्यात आलं आणि तत्पूर्वी आपण बाहेरच्या परिसरात जर बघितलं तर प्रभात बँड असेल, रांगोळ्या असतील, असं संपूर्ण चैतन्यमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळते। मंदिराच्या कानाकोपऱ्यात भक्तांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी दाखल होताना दिसते। सकाळी 5 वाजता मंदिर उघडलं, त्याच्यानंतर गणेश याग झाला, अभिषेक झाला आणि त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। प्रत्येकाचाच खरं तर एक इच्छा असते की नवीन वर्ष जे आहे ते बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावं, म्हणूनच आज पहाटेपासून भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, आशीर्वाद घेत आहेत आणि त्यानंतर मराठी नूतन वर्षाची सुरुवात जशी गोडी गुलाबीने व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सुमित भोसलेचा अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।